नमस्कार. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही, तर 7 कोटी मराठी माणसांच्या अस्मितेचं केंद्र आहे. ज्या मातीने देशाला क्रांती दिली, ज्या भूमीने साहित्याचा समृद्ध वारसा दिला, ज्या मुंबईने मराठी माणसाच्या रक्तातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले, त्याच मुंबईत आज मायबोली मराठी आपल्या हक्काच्या छतासाठी व्याकुळ झाली आहे. मराठी भवन हा केवळ एक सरकारी प्रकल्प नसून तो या मातीचा आत्मा जपणारा एक महोत्सव असायला हवा. मात्र दुर्दैवाने तो आजही लाल फितीच्या कारभारात अडकलेला एक कोरडा प्रस्ताव बनून राहिला. ज्यावेळी मुंबईच्या सीमांवर मराठी माणूस लढला, ज्यावेळी 105 हुतात्म्यांनी आपल्या रक्ताने या मुंबईचा अभिषेक केला, तो दिवस केवळ व्यापार करण्यासाठी नव्हता, तर या मुंबईवर मराठीचा झेंडा डौलाने फडकवावा यासाठी होता. आज मुंबईत उंच इमारती उभ्या राहत आहेत, पण त्यात मराठी माणूस आणि त्याची भाषा कुठेतरी भाडेकरू असल्यासारखे वाटत आहे. आणि त्यात आता नवीन वाद, तो म्हणजे मुंबईतील बिहार भवनचा प्रस्ताव सध्या बराच चर्चेत आहे. बिहार सरकारने दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवर मुंबईतील एक भव्य प्रशासकीय आणि निवासी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हा प्रस्ताव म्हणजे मराठी माणसाच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. निवडणूक होऊन काहीच दिवस लोटले आणि असे हे प्रकार समोर येतात, तेव्हा आपल्या समोर धोक्याची घंटा आली आहे असं आपण ओळखायचं. तर सर्वप्रथम पाहू की हा प्रस्ताव नेमका आहे काय, यावरती आपण सविस्तर चर्चा करू. आता हे मुंबईतलं बिहार भवन नेमकं कसं असणार आहे? मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 30 मजली बिहार भवन उभारण्यात येणार आहे. 314.20 कोटी रुपयांचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. बिहार भवनासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत बिहारमधून येणारे रुग्ण आणि नातेवाईकांच्या निवासाची सोय इथे करण्यात येईल. शासकीय अधिकारी, पाहुणे आणि गरजू लोकांसाठी 178 खोल्या असणार आहेत. गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बिहारींसाठी 240 बेड क्षमतेची डॉर्मेटरी असेल. 72 आसन क्षमतेचा आधुनिक कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मेडिकल रूम आणि इतर आवश्यक सुविधा इथे पुरवण्यात येतील. एकाच वेळी 233 वाहनांची पार्किंग क्षमता या बिहार भवनात असणार आहे. बिहार भवनाची भाषा करणारे आधी मराठी भवनही पूर्ण करू शकलेले नाहीत असं म्हणत महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला खिजवण्याचा प्रयत्न असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय. पण मित्रांनो, आजही आपण सर्वजण यापासून वंचित आहोत. आजही KM हॉस्पिटल, टाटा, हिंदुजा अशा कित्येक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. त्यांना राहणे खाणे याची व्यवस्था नसते, त्यामुळे ते अक्षरशः फुटपाथवर ब्रिज खाली झोपतात. हे दृश्य खरंच डोळ्याने पाहत नाही. तुम्हाला खात्री करायची असेल तर आजही टाटा हॉस्पिटलच्या समोर जाऊन तेथील परिस्थिती पहा. म्हणजे आपण आपल्या राज्यात आजही वंचित आहोत. राहिला प्रश्न, अहो मराठी संस्कृती जपण्यासाठी शासन काय करते हे तरी सांगा. या पलीकडे आपल्या बाजूला असलेले गोवा राज्य, जरा यांच्याकडून शिका. संस्कृती आणि कल्चर जपण्यासाठी गोवा राज्याचे प्रशासन किती तत्पर आहे. तेथील भाषा, संस्कृती, घरे आणि त्यांच्या विशिष्ट प्रकार याचे जतन करणे हा त्यांच्या प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जगातील कोणत्याही मोठ्या शहरात गेलात तर तिथे त्या राज्याच्या भाषेसाठी, संस्कृतीसाठी आणि इतिहासासाठी एखादे भव्य केंद्र असते. मग ज्या मुंबईने देशाला चित्रपटसृष्टी दिली, जिथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर साबळेंच्या डफावर क्रांतीचे पोवाडे गायले गेले, तिथे मराठी साहित्याचे संवर्धन करणारे एकही मध्यवर्ती केंद्र नसावे. ही शर्मेची गोष्ट नाही का? आज बिहार भवन या प्रस्तावामुळे आपल्या प्रशासनाला हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण तुम्ही सिमेंटची जंगले उभी केली, कोस्टल रोड बांधले, मेट्रोचे जाळे विणले, पण या शहराच्या मराठी अस्तित्वाचं काय? विकास म्हणजे केवळ कॉन्क्रीटचे रस्ते नव्हे, तर त्या रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांची संस्कृती टिकवणे हा असतो. तर नागरिकांनी प्रत्येक वेळी प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातल्यानंतरच तुम्ही जागे होणार आहात का? ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमा गर्जांपर्यंत आणि संत तुकारामांपासून ते पु ल देशपांडेंच्या पर्यंत समृद्ध वारसा एका छताखाली येणं गरजेचं आहे. जुनी दुर्मिळ हस्तलिखित जुने ग्रंथ
आणि मराठी नाटकांचा इतिहास जतन करण्यासाठी हे भवन आधुनिक ग्रंथालय म्हणून उभे राहिले पाहिजे. आजची पिढी इंग्रजीच्या प्रभावाखाली दबली जात आहे. त्यांना मराठी भाषेचे सौंदर्य, त्यातील ताकद आणि आपल्या थोर पुरुषांचा इतिहास सांगण्यासाठी एक डिजिटल आणि इंटरॅक्टिव्ह दालन मराठी भवनात असायला हवे. मुंबईत आज मराठी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी, सराव करण्यासाठी महागड्या हॉलवर अवलंबून राहावे लागते. मराठी भवन हे सामान्य कलाकारांसाठी, नवोदित साहित्यिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी हक्काचे माहेरघर असायला हवे. मराठी भवन म्हणजे केवळ एक प्रशासकीय कार्यालय नसेल, तर तो मराठी अस्मितेचा टॉवर असेल. तिथे पाऊल ठेवल्यावर प्रत्येकाला अभिमानाने वाटावे की हो, ही माझी मुंबई आहे आणि हे माझ्या मायबोलीचे वैभव आहे. त्यामुळे प्रशासकीय खुर्च्यांवर बसलेल्या महोदयांनी हे लक्षात ठेवावे की मराठी माणूस शांत आहे याचा अर्थ तो विसरला आहे असा होत नाही. आमची संस्कृती ही आमची ताकद आहे. फाईल्सच्या ढिगाऱ्यात मराठी भवनचा नकाशा शोधण्यापेक्षा तो प्रत्यक्षात जमिनीवर उभा करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवा. ज्या मातीने तुम्हाला सत्तेच्या सिंहासनावर बसवले, त्या मातीच्या भाषेचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे. बाहेर पडा या जातीच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या राजकारणात. सतत नागरिकांना याच प्रश्नात अडकून ठेवायचे आणि याच जात, पात, धर्म, प्रांत यांना विभागून आपल्या मतपेट्या भरायचे हे धंदे सोडा. ज्या जनतेने तुम्हाला बदल करण्यासाठी संधी दिली आहे त्याचा योग्य वापर करा. कारण समाजाचा विचार करून काम करावं. तो नेता इतिहास घडवतो आणि हे सर्व कळून पण काही न कळल्यासारखे करणे याला समाज मूर्खपणाचे लक्षण असे समजतो. हे लक्षात ठेवा. शहराच्या झगमगाटात आमची मायबोली पोरकी होऊ देऊ नका. मराठी मंदिरांचा कळस आता प्रशासनाच्या जिद्दीने उभारलाच पाहिजे आणि त्यासाठी झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्याची वेळ आता आली आहे. मराठी माणसांचा इतिहास हा संघर्षमय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य ते मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून केलेले प्रयत्न हे केवळ आंदोलन किंवा विचार नव्हता, तर स्वतःच्या रक्ताने लिहिलेली इतिहासाची पाने आहेत, जी आजही वाचताना आमच्यातील रक्त संचारते. म्हणून वेळ निघून जात आहे. निर्णय घ्या, कृती करा, अन्यथा आपला इतिहास पूर्णपणे संपून जाईल. म्हणून लक्षात ठेवा, इतिहास केवळ फाईल्स सांभाळणाऱ्यांचा नाही, तर आपली संस्कृती जिवंत ठेवणाऱ्यांचा त्यात गौरव होतो. हे वास्तव आहे. म्हणून प्रत्येक नेत्याने आपले काम फाईलपुरते मर्यादित न ठेवता आपली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हालाही आमचा समृद्ध इतिहास स्वतः सामावून घेईल हे विसरू नका. नक्कीच मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी भवनाची मागणी यासाठी आपण सगळ्यांनी आपले मत व्यक्त करा. तसेच हे चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.